महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची परिवहन मंत्री म्हणून वर्णी लागल्यानंतर अनेक तक्रारींचा पाडा जे आहे त्यांच्याकडे गेल्यानंतर आता एसटी कामगारांच्या काय मागण्या यासाठी देखील त्यांनी आज ठाण्यातील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाच्या बाहेर उपोषणाला सुरुवात केलेली आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संचालक मंडळ व सभासद सदस्य या ठिकाणी जमलेले आहेत। एसटी कष्टकरी जनसंघाचे पदाधिकारी तसेच त्यांच्या विविध मागण्या या ठिकाणी त्यांनी मांडलेल्या आहेत। पाहायला गेलं तर अनेक वेळा त्यांनी पत्रव्यवहार देखील केले होते, मात्र त्या पद्धतीच्या विविध मागण्या अजून त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे पुन्हा एकदा त्यांनी उपोषणाचा नारा दिला आणि या ठिकाणी ठाण्यातील वर्तकनगर परिसरात या ठिकाणी सरनाईक यांच्या कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी ठिय्या मांडत उपोषणास सुरुवात केलेली आहे। आणि या ठिकाणी आपण त्यांना विचारणार जो कामगारांना काय सांगाल, कोणकोणत्या विविध मागण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आमरण उपोषणास सुरुवात केलेली आहे, या संदर्भातलं काय बोलणं पत्रव्यवहार झालं होतं का? पत्रव्यवहार झालेला आहे। आमचे अध्यक्ष संजय घाडगे साहेब सविस्तर माहिती सांगतील। संजय घाडगे साहेब, काय मागण्या? आमच्या एसटी कर्मचाऱ्यांचं कर्ज महामंडळ रिकव्हरी करतं, ते रिकव्हरी 4 महिन्यापासून मिळालेली नाहीये आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांना कर्ज देता येत नाहीये। या ठिकाणी काही कामगार आहेत आणि ज्यांच्याबद्दल काय माहिती ते सांगणार आहेत। काय एकंदरीत मागण्या आहेत आणि अचानक तुम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलात, काय कारण आहे? या ठिकाणी अचानक आम्ही बसलेलो नाही। गेले 2-4 महिने मागण्यांचा पाठपुरावा करत यामध्ये फार जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे एसटी जी बँक आहे त्या बँकेमध्ये आम्ही निर्वाचित संचालक निवडून आल्यानंतर सदावर्ती पॅनलचे या ठिकाणी बँकेची जी वसुली होती ती वसुली काही अधिकाऱ्यांच्यामुळे आम्हाला दर महिन्याला दिली गेली जात नाही। आज 125 कोटी रुपये थकबाकी आमच्या बँकेची आहे आणि आज कर्मचाऱ्यांच्या मुलांची लग्न आहेत, आजारपण आहेत, दुसरी गोष्ट लग्न आहेत, यासाठी आम्हाला बँकेतनं कर्ज देता येत नाही। गेली 6 महिने जवळजवळ कर्ज आमचं थांबलेलं आहे। परंतु एसटीची जी बँकेनं जी वसुली म्हणजे एसटी करते ते एसटीकडनं जे पैसे आम्हाला यायला पाहिजेत ते आम्हाला अद्यापर्यंत मिळालेले नाहीत। याबाबतीत माननीय परिवहन मंत्र्यांच्याबरोबर सुद्धा आमची चर्चा झाली। त्यावेळेला म्हणजे परिवहन मंत्र्यांनी सरनाईक साहेबांनी सांगितले होते की तातडीने यांचे 50 कोटी रुपये द्या म्हणून। परंतु जे आमच्या एसटीमधले जे अधिकारी आहेत, देशमुख नावाचे अधिकारी आहेत, जे गेल्या सरकारच्या हस्तकामुळे त्या ठिकाणी राहिले, उद्धव सरकारच्या विचाराची ती माणसं आहेत आणि त्यांनी आम्हाला पैसे या ठिकाणी दिले नसल्याकारणानं महाराष्ट्रामध्ये बँकेमध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारची कर्ज वाटवायला किंवा ओढीचे हप्ते द्यायला सुद्धा आम्हाच्याकडे आता पैसे नाहीत। त्याचबरोबर आरबीआयची ज्यावेळेला मीटिंग झाली त्यावेळेला आमचे अध्यक्ष कुशेकर साहेबांनी सुद्धा 1 मार्चपर्यंत सगळी तुमची देणी देऊन टाकतो म्हणून आम्हाला त्या ठिकाणी लिखित स्वरूपात दिलेलं होतं, परंतु ते सुद्धा या ठिकाणी ऐकलं गेलेलं नाही आहे। आणि हा वित्तीय अधिकारी जे आहेत देशमुख यांच्यामुळे हा सगळा या ठिकाणी होतोय। हे सरकार आमचं आहे, हे जे सरकार जे निवडून आणण्यामध्ये आमच्या एसटी कर्मचाऱ्यांचा कामगारांचा यामध्ये हात आहे। हे सरकार खरोखर कृपादयाळू आहे, परंतु काही अधिकारी जे आहेत की जे मागच्या सरकारनं प्रमोट केलेले आहेत त्यांच्यामुळे आम्हाला त्रास होतो आणि त्याच्यामुळे हा लोकांच्यावर म्हणजे कर्मचाऱ्यांच्यावर त्रास होतो, म्हणून आज या ठिकाणी उपोषणाला बसलोय। मात्र पाहायला गेलं तर आता अधिवेशन सुरू आहे, स्वतः परिवहन मंत्री जे ते अधिवेशनामध्ये आहेत, मात्र असं असताना तुम्ही अचानकपणे या ठिकाणी आमरण उपोषण बसतात, काय वाटतं? जर मागण्या पूर्ण न झाल्या तर पुढचं पाऊल काय? आमचं म्हणणं आहे विधिमंडळात सुद्धा आम्हाला जाता आलं असतं, परंतु हे आमचा घरचा वाद आहे की साहेबांच्या समोर याच केबिनमध्ये या ठिकाणी चर्चा झालेली होती की पैसे देण्याबद्दल, म्हणून आम्ही या संपर्क कार्यालयाच्या समोर आलोय। संपर्क कार्यालय हे संपूर्ण जनतेचं असतं, या ठिकाणी निवाडा केला जातो। विधिमंडळामध्ये खोटं प्रदर्शन करण्यासाठी लोक जातात, तिथं सरकार पाडण्यासाठी। आम्हाला सरकार पाडण्यासाठी जायचं नाही, म्हणून आमचं एक घरचं जे वाद आहे तो आम्ही त्यांच्या घरासमोरच मिटवण्याचा प्रयत्न करतो। काय वाटतं? 100% पूर्ण होणार, कारण का आम्हाला या सरकारबद्दल आम्हाला आत्मीयता आहे। हे सरकार आणण्यामध्ये गोरगरीब जनता कष्टकऱ्यांनी आम्ही प्रयत्न केलेले आहेत आणि निश्चितपणानं मला असं वाटतं संध्याकाळपर्यंत याचा निर्णय लागला जाईल, कारण का की अर्थमंत्री जे आहेत अजित पवार साहेब ते म्हणा, देवेंद्र फडणवीस साहेब आहेत मुख्यमंत्री, एकनाथजी शिंदे साहेब आहेत आणि परिवहन मंत्री आहेत, निश्चितपणानं हा तोडगा काढतील। आपल्या माध्यमातून मी त्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचवा। निश्चितपणानं आम्हाला संध्याकाळपर्यंत न्याय मिळेल अशी मला खात्री नाही, 100% ग्वाही देतो। त्याचबरोबर एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या पण काही प्रलंबित मागण्या आहेत त्या पण या ठिकाणी आम्ही केलेल्या आहेत, म्हणजे महागाई भत्ता असू दे म्हणा, आता मला सांगा केंद्रानं 8वा आयोग लागू केलेला आहे, त्या धर्तीवर सुद्धा आता या अर्थसंकल्पामध्ये एसटीसाठी भरघोस वाढ द्यावी। जे कर्मचारी रिटायर झाले त्यांचे पीएफचे पैसे दिले गेलेले नाहीत, LICचे पैसे दिले गेले नाहीत, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते हे सरकार निश्चित पूर्ण करेल, परंतु यासाठी आर्थिक मदत जी पाहिजे ती निश्चितपणानं अजित पवार साहेब करतीलच एवढं मला माहिती आहे आणि गोरगरीब जनतेला आणि कष्टकऱ्याला न्याय मिळवून देतील।
नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर जे आहे ते आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे एसटीच्या विविध मागण्यासाठी हे सरकार लवकरात लवकर तोडगा काढतील असं देखील त्यांनी विश्वास ठेवलेला आहे। मात्र या ठिकाणी जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन या ठिकाणी असंच सुरू राहणार असल्याचं देखील या ठिकाणी कामगारांनी सांगितलं। त्यामुळे लवकरात लवकर एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या कधी पूर्ण होतील हे देखील आता पाहणं इतकंसं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।